आता कर्नाटक सीमा भागातून महाराष्ट्रात नवा रेल्वे मार्ग होणार, खासदार महाडिक यांची घोषणा। बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे लवकरच सुरू होण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालणार असून रेल्वे मंत्र्यांना याबाबत निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असं आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिलंय। ते बेळगाव चंदगड सावंतवाडी येथे रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाशी संवाद साधताना बोलत होते। यावेळी कार्याध्यक्ष विजयकुमार दळवी, भाजप नेते संग्रामसिंग कुपेकर, चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव देसाई, संघर्ष समितीचे सरचिटणीस रवी नाईक, एकनाथ वाखे आदी उपस्थित होते। बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे हा रेल्वे मार्ग 114.6 किलोमीटरचा असून जवळपास 1805 करोडचा खर्च अपेक्षित आहे। या रेल्वे मार्गाचा सर्वे रेल्वे मंत्रालयाकडून झालाय। या रेल्वे मार्गामुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तालुक्याचा विकास होणार आहे असं महाडिक म्हणालेत। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण विभाग रेल्वे मार्गाने देशाशी जोडला जाईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। या संदर्भात कोल्हापूर बेळगावचे खासदार यांना प्रत्यक्ष भेटून संघर्ष समितीने निवेदन दिलं। या मार्गामुळे थेट गोवा तसेच मुंबईला सीमा भाग जोडला जाईल असंही महाडिक म्हणालेत। राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांना नेसरी येथे बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आलंय। अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा।